स्त्रियांना स्तनाचा कॅन्सर का होतो? सुरुवातीची लक्षणं कोणती आणि कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नये? नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एक महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहोत, ज्याबद्दल माहिती असणं प्रत्येक स्त्रीसाठी आणि तिच्या कुटुंबासाठी आवश्यक आहे. तो विषय म्हणजे स्तनाचा कॅन्सर. अनेकांना वाटतं की स्तनाचा वेदना असतील तरच कॅन्सर असतो, पण प्रत्यक्षात सुरुवातीच्या टप्प्यात अनेकांना कोणतीही वेदना जाणवत नाही. त्यामुळे शरीरात होणारे छोटे बदल वेळेत ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. सर्वात आधी एक गोष्ट समजून घ्या. स्तनाचा कॅन्सर म्हणजे स्तनातील काही पेशी अनियंत्रितपणे वाढू लागतात. मात्र स्तनात आलेली प्रत्येक गाठ कॅन्सरच असते असं नाही आहे. अनेक गाठी कॅन्सर नसलेल्या देखील असू शकतात. त्यामुळे घाबरून न जाता योग्य तपासणी करून घेणं आवश्यक आहे. आता प्रश्न येतो, स्तनांचा कॅन्सर का होतो? ह्याचं एकच कारण नसतं. अनेक घटक मिळून धोका वाढवू शकतात. पहिलं कारण म्हणजेच वाढतं वय. वयानुसार हा कॅन्सर होण्याचा धोका वाढू शकतो. दुसरं म्हणजेच कौटुंबिक इतिहास. आई, बहीण किंवा मुलीला स्तनाचा कॅन्सर, अंडाशयाचा कॅन्सर असेल तर काही महिलांमध्ये धोका जास्त वाढू शकतो. तिसरंच म्हणजे जीवनशैली. जास्त वजन, शारीरिक हालचालीचा अभाव, मद्यपान यासारखे काही घटक धोका वाढवू शकतात. काही महिलांमध्ये हार्मोन्सशी संबंधित कारणं देखील भूमिका बजावू शकतात. मात्र ह्याचा अर्थ अशी कारणं असलेल्या प्रत्येक महिलेला कॅन्सर होईलच असं नाही आहे. आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजेच सुरुवातीची लक्षणं कोणती असू शकतात. सर्वात सामान्य लक्षण म्हणजे स्तनात किंवा बगलमध्ये नवीन गाठ जाणवणं. प्रत्येक गाठ कॅन्सरच नसते, पण ती नवीन असेल किंवा कायम राहत असेल तर तपासणी करण्याचं फार गरजेचं आहे. दुसरं लक्षण म्हणजे स्तनाच्या आकारात किंवा स्वरूपात बदल. एक स्तन अचानक वेगळा दिसू लागणं किंवा सूज येणं. तिसरं म्हणजे स्तनावरील त्वचेत बदल. त्वचा खड्ड्यासारखी दिसणं, सुरकुत्यासारखी दिसणं किंवा संत्र्याच्या सालीसारखं पोतं दिसणं. चौथं म्हणजे स्तनाग्रात बदल. स्तनाग्रात आत ओढलं जाणं, त्यातून रक्त मिश्रित किंवा इतर सामान्य स्त्राव येणं. पाचवं म्हणजे स्तन किंवा स्तनाजवळ सतत लालसर जखम किंवा त्वचेतील बदल. लक्षात ठेवा, ही लक्षणं इतर कारणांमुळेही असू शकतात. त्यामुळे स्वतःहून निष्कर्ष काढू नका. आता प्रतिबंधांबद्दल बोलूया. नियमित व्यायाम करा, संतुलित आहार घ्या, वजन नियंत्रणात ठेवा आणि मद्यपान टाळा. यामुळे धोका काही प्रमाणात कमी होण्यास मदत होऊ शकते. अतिशय एक महत्त्वाची सवय म्हणजे स्तनांमध्ये काही नवीन बदल जाणवतात का ह्याकडे वेळोवेळी लक्ष देणं. तसेच वयानुसार आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक तपासण्या जसे की मेमोग्राफी करून घेणं हे उपयुक्त ठरू शकतं. डॉक्टरांकडे कधी जावं? जर नवीन गाठ जाणवत असेल, स्तनातून रक्तमिश्रित स्राव येत असेल, त्वचेत बदल दिसत असतील किंवा कोणताही बदल काही आठवडे कायम राहत असेल तर विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्तनाचा कॅन्सर लवकर ओळखला गेला तर अनेक प्रकरणांमध्ये उपचार अधिक प्रभावी ठरू शकतात. त्यामुळे भीती बाळगू नका, पण लक्षणांकडे दुर्लक्षही करू नका. तर मित्रांनो, आजचा आपला विचार आहे की जागरूकता ही सर्वात मोठी सुरक्षा आहे. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या आणि गरज वाटल्यास वेळेवरती डॉक्टरांचा सल्ला घ्या. तर मित्रांनो, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच हेल्थ आणि मोटिवेशन विषयांवरती व्हिडिओ पाहण्यासाठी हर्षू विथ स्टोरी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. निरोगी रहा आणि आपल्या कुटुंबातील प्रत्येक महिलेपर्यंत ही माहिती नक्की पोचवा. तुमचं एक सबस्क्राईब सुद्धा माझ्यासाठी खूप खूप महत्त्वाचं आहे. धन्यवाद तुम्ही ही माहिती पूर्ण ऐकल्याबद्दल शेवटपर्यंत.
तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा.